नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला माझ्या नवऱ्याची लहानपणीची कहाणी सांगणार आहे. माझा नवरा म्हणतो, गरिबी खूप वाईट असते. मी खूप लहान होतं, पण मला आठवतं आम्ही सगळे सगळे म्हणजे मी, माझी आई आणि बहीण भाऊ असं आम्ही राहत होतो. माझी आई चांदी कुटायचं काम करायची. म्हणजे माझे वडील वारल्यानंतर आता घर कसं चालवायचं त्यासाठी मग माझी आई चांदी कुटायचं काम करायची. माझ्या आईला भाऊ आणि बहीण मदत करायची. दिवस रात्र माझी आई काम करायची. रात्रीचं झोप नाही आली की माझी आई रात्री उठून चांदी कुटत बसायची. आमच्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर एक गाव होतं. मला चांगलं आठवतं, तिथे लग्न होतं आणि माझ्या आईला माहीत होतं की माझी लेकरं 2 दिवस उपाशी आहेत. म्हणजे आम्ही 2-3 दिवस आहे ना काहीच खाल्लं नव्हतं, म्हणजे असं भात आणि हेच खायचं. तर माझ्या आईला माहीत होतं की तिथे लग्न आहे आणि उन्हाळ्याचे दिवस होते. आम्हाला तिघांना पण पायात चप्पल पण नव्हते. मी तर खूप छोटा होतो. माझा भाऊ मला कडेवर घेऊन इकडे-तिकडे फिरायचा. एवढ्या लांब चालत आम्ही फक्त जेवायला गेलो होतो. माझ्या आईने सांगितलं होतं, पोटभर जेवा. आणि माझ्या आईने एक पिशवीसुद्धा दिली होती की जास्त वाढून घ्या आणि ह्या पिशवीत येताना घेऊन या, म्हणजे तुम्हाला संध्याकाळी खायला होईल. रात्री तुम्हाला जेवायला घरात आपल्या काहीच नाही आहे. तर खूप गरिबीत दिवस काढलेत गं मी, असं माझा नवरा म्हणतो. आणि माझी आई खूप गरिबाला वैतागली होती. सगळ्यांना मदत मागायची. माझ्या आईच्या बहिणींच्या घरी सगळ्यांच्या घरी चांगलं होतं, माहेरी पण चांगलं होतं. पण भाऊ-बहीण कोण कोणाचे नसतात हे मी माझ्या आईपासूनच अनुभवलेलं आहे. माझी आई जवान होती. लोकांच्या वाईट नजरा माझ्या आईवर होत्या. पहिले खूप लहान वयात लग्न व्हायचं. माझ्या आईचं पण खूप लहान वयात लग्न झालं होतं. 3 मुलं आम्ही पटापटा 3 मुलं झालेलो आणि माझ्या आईचं वय पण खूप लहान होतं. तर एकटं राहणं सोपं नव्हतं मुलांना, म्हणजे आम्हाला घेऊन माझी आई राहत होती. पण समाज हा तिच्याकडे बोट उचलत होता. तिच्या नवरा वारून म्हणजे माझे वडील एक्सपायर होऊन फक्त 6 महिने झाले होते. पण लोकं तिच्याकडे वाईट नजरेने बघायला लागली होती. शेवटी माझी आजी आली आणि आजी म्हणाली, की "आता किती दिवस असं मुलांना उपाशी मारणार? किती दिवस मुलं अशी उपाशी राहणार? एक काम कर, तू पण जवान आहे. आमच्या डोळ्यासमोर तू लग्न कर. मुलांना सांभाळेल असं कोणीतरी बघू आपण, मिळेल कोणीतरी." माझ्या आईने साफ नकार दिला. आजीने समजावलं, "माझ्या आईच्या डोळ्यासमोर होऊ दे." माझी आजी म्हणली, की "आमच्या डोळ्यासमोर होऊ द्या. आमच्या सगळ्या म्हणजे मुलांचं चांगलं आहे. बाकीच्या बहिणींचं तुझं चांगलं आहे. तुझ्या नशिबातच काय असं देवाने वाढून ठेवलेलं आहे काय माहिती. आम्हाला समसम नको. तुझे वडील पण तुझा विचार करतात आणि मला पण विचार येतो. आमच्या डोळ्यासमोर आम्ही आज आहोत तर उद्या नाहीत. आमच्या डोळ्यासमोर तू लग्न कर. तुझं चांगलं झालेलं आम्हाला पाहिजे. असं आपण एखादं कोणीतरी बघू, की तुझ्या मुलांना पण सांभाळेल आणि तुझी पण जबाबदारी घेईन." आमचा निर्णय आई रात्रभर झोपली नाही. आई विचार करत होती. आईला समजत नव्हतं की काय करावं, पण आईला आमचा पण विचार करायचा होता. आईला आम्ही सतत उपाशी मरतोय हे आईला माहीत होतं. आईने आमचा निर्णय घेतला. मला तर काहीच समजत नव्हतं. मी तर खूपच लहान होतो. पण आईने भावाला आणि बहिणीला विचारलं, की "तुम्हाला नवीन पप्पा पाहिजे का? मी काय करू?" आईने आईने हे स्थळ आलं. आईला समजत नव्हतं काय करू. आईने आमच्यासाठी लग्नाला होकार दिला. आई बोलली, "ठीक आहे, माझ्या मुलांना जो सांभाळेल, ज्या ज्याला मुलं असतील तरी चालेल, पण माझ्या पण मुलांची जबाबदारी घेत असेल तर मग मी लग्न करायला तयार आहे. मला काही अडचण नाही. मुलांना सांभाळायला तयार असेल तर मी लग्न करीन," असं म्हणलं. गावातीलच एक स्थळ आलं आईसाठी, म्हणजे आजीने आणलं. पण तो मुलांना सांभाळायला म्हणजे आम्हाला सांभाळायला तयार नव्हता. सगळे पाहुणे जमा झाले. सगळं आमच्यासाठी मीटिंग बसवण्यात आली. आईला खूप वाईट वाटत होतं, की माझ्यावर एवढी वाईट वेळ, माझ्या मुलांवर एवढी वाईट वेळ. जसं का आमचा सौदाच होतोय असंच वातावरण निर्माण झालं होतं. माझ्या आईसोबत आमचा सौदा झाला. मी लहान होतो. मला सांभाळायला कोणीच तयार नव्हतं. आई बोलली, "मी माझं लहान बाळ आहे. मी याला सोडून जाऊ शकत नाही. याला तरी कमीत कमी सांभाळावं अशी माझी इच्छा आहे." समाजाने आमच्या वाटण्या केल्या. माझ्या मावशीला 4 मुले होती, मुलगी नव्हती. माझी मावशी माझ्या बहिणीला सांभाळायला तयार होती. तो पण निर्णय तिने तेव्हा घेतला जेव्हा माझी आई लग्न करायला तयार होते. तेव्हा माझ्या बहिणीची जबाबदारी तिने म्हणजे जबाबदारी घ्यायला तयार झाली. म्हणजे माझी बहीण एवढी पण लहान नव्हती, पण ती 6-7 वर्षाची होती. मग ती कमीत कमी घरातलं झाडू भांडे असं असं तर करत होती. म्हणजे सगळ्यांनी मतलबासाठी आणि मतलबापुरता माझ्या बहिणीला घेण्याचा निर्णय केला, की हा घरात ही काम पण करू शकते आणि आपल्या घरात मुलगी नाही तर मुलगी पण राहू शकते. म्हणून माझ्या मावशीने बहिणीला सांभाळायचा निर्णय घेतला. माझा चुलता माझ्या भावाला सांभाळायला तयार झाला, कारण माझा भाऊ
थोडासा 8-9 वर्षाचा होता आणि तो घरातली कामं करत होता, बाहेरची कामं करत होता आणि थोडेफार असं बाहेर स्टॉल वगैरे लावून म्हणजे माझे चुलतीने त्याला लगेचच कामाला लावलं. असे भजे वगैरे विकायला, बोब्या वगैरे तळून द्यायची, ती विकायला म्हणजे तयार केलं त्याला. आणि माझा चुलता म्हणजे त्या विचाराने त्यांनी त्याला सांभाळायला तयार केलं. आणि मी लहान होतो, मला तर सांभाळायला कोणीच तयार नाही. माझी जबाबदारी स्वीकारायला कोणीच तयार होईना. आमची ताटातूट होत होती. समाजाने मीटिंग बसवली होती. सगळ्या दारात समाज बसला होता, म्हणजे लोक बसले होते. आम्हाला म्हणजे माझ्या आईला खूप वाईट वाटलं. माझ्या आईला पण बाहेर बसवलं होतं. तिच्या मुलांच्या जेव्हा वाटण्या होत होत्या तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. शेजारीच एक खांब होता, खांबाला माझ्या आईने धरलं आणि मोठमोठ्याने रडायला लागली. एवढी रडायला लागली की तिला असं वाटत होतं की माझी लेकरं वेगळी होणार. मला सांभाळायला कोणी तयार नव्हतं, कारण मी लहान होतो. माझी आई खांबाला धरून मोठमोठ्याने रडायला लागली. आईसोबत मला घेऊन जाण्याचा निर्णय समाजाने घेतला. आईचं लग्न शेजारीच गावात होणार होतं, म्हणजे शेजारीच म्हणजे गावातल्या गावातच लग्न होणार होतं. आईसमोरच लेकरं राहणार होती. आईचं एकच ध्येय की माझी लेकरं कमीत कमी कामं करतील त्यांच्या घरी, पण उपाशी राहणार नाही. हे आईचं ध्येय एवढंच होतं की माझी लेकरं उपाशी नाही राहायला पाहिजे. आणि मी लग्न केल्यामुळं माझ्या लेकरांचं जर चांगलं होत असेल तर मी ह्या लग्नाला तयार आहे, या विचाराने आईने लग्न करायचा निर्णय घेतला. आईचं लग्न झालं. पुढची कहाणी ऐकण्यासाठी आई मला घेऊन गेली आणि पुढची कहाणी ऐकण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण लग्न झाल्यानंतर आईने कसे दिवस काढले, मला कसं सांभाळलं, म्हणजे माझ्या सावत्र बापाने माझा स्वीकार केला का नाही केला, हे ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉन नक्की दाबा, कारण पुढची कहाणी खूपच म्हणजे ऐकण्यासारखी आहे. तुमच्याही डोळ्यात